पूरे राज्य के साथ ही सिंधुदुर्ग जिले में भी भीषण बेमौसम बारिश और तूफानी हवाओं ने कहर बरपाया है। बारिश के कारण कई गांव क्षतिग्रस्त हो गए हैं। इसी बीच विधायक नितेश राणे ने जिले के कनकवली तालुका में क्षतिग्रस्त गांवों का दौरा किया और नागरिकों से बातचीत की। बेमौसम बारिश और तूफानी हवाओं के कारण सिंधुदुर्ग जिले में लाखों का नुकसान हुआ है। इसी बीच आज विधायक नितेश राणे ने जिले के कनकवली तालुका में क्षतिग्रस्त गांवों का दौरा किया। इस दौरान राणे ने नागरिकों से बातचीत कर नुकसान का निरीक्षण किया। कुछ दिन पहले तेज हवाओं के साथ हुई बेमौसम बारिश के कारण कनकवली तालुका में कई घर क्षतिग्रस्त हो गए थे। राणे ने तत्काल मरम्मत के लिए नागरिकों की मदद की थी। वहीं आज सिंधुदुर्ग जिले के दौरे पर उन्होंने नुकसान का जायजा लिया और कहा कि वह जल्द से जल्द राज्य सरकार से मदत दिलाने की कोशिश करेंगे। पाहणीच्या बरोबर तोपर्यंत आमच्या प्रशासकीय म्हणजे तहसीलदार असतील, MSCB असतील, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन पंचनामे झालेले आहेत। किती मदत पाहिजे ह्या मदतीचा आकडाही ठरलेला आहे। MSCBच्या माध्यमातून मदत कार्य अतिशय जोमाने काम सुरू झालेलं आहे। मदत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। त्याचबरोबर पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कौलं दिली किंवा सिमेंटचे पत्रे दिले म्हणून कुठेही काम थांबलेलं नाही आहे। लोकांना मदत वेळेत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी घेतलेली आहे। आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्य सरकारकडून पुनर्वसन खात्याकडून जी अपेक्षित मदत आहे ती मदतीसाठी प्रस्ताव तहसीलदाराकडून कलेक्टरकडे गेलेला आहे आणि कलेक्टर राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। आता जो पुढचा टप्पा आहे की बाबा यांना योग्य ती मदत जास्तीत जास्त मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार आहोत। स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त मदत कशी मिळता येईल, कारण का काही जे तांत्रिक मुद्द्यामुळे जी कधी कमी मदत लोकांपर्यंत पोहोचते तो तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवून स्पेशल केस म्हणून ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत कशी पोहोचावी त्या दृष्टिकोनातून आता मी माझा पाठपुरावा सुरू करणार आहे। संबंधित मंत्री सन्मान्य अनिल पाटील जी आहेत किंवा आमचे पालकमंत्री रवी चव्हाण जी आहेत आणि उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत आमच्या ह्या लोकांना कशी मिळवता येईल जेणेकरून हे परत आपलं आयुष्य सुरू करता येईल आणि त्यांचा परत सगळ्या गोष्टी रुळावर येता येईल त्या दृष्टिकोनातून आमची पावलं आम्ही टाकणार। नागपुर समय, गली से दिल्ली तक।